एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। कोसारा येथे श्री हनुमान मंदिर व विठ्ठल रुक्मिणी तसेच नानाजी महाराज मंदिर यांच्या भव्य प्रांगणात साधक धाम कोसारा सुईट तालुका मारेगाव येथे श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन दिनांक 28 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना ग्रामपंचायत कार्यालय कोसारा व भागवत मंडपात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आले। कोसारा सुईट तालुका मारेगाव येथे दिनांक 25 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत भागवताचार्य हरिभक्त परायण श्री प्रवीण महाराज काटकर मालखुदी देवस्थान गुजी यांच्या मधुर सुमधुर वाणीतून हरिभक्त परायण श्री मोरेश्वर महाराज चौके गायनाचार्य हरिभक्त परायण तुषार महाराज खुडे संगीत विशारद संगीत गायक व आगरण वादक हरिभक्त परायण गणेश महाराज वेले झाकी सजावट भारूड हरिभक्त परायण सुगत महाराज गायभजे ऑक्टोपॅड वादक हरिभक्त परायण प्रशांत महाराज वाघमारे तबला वादक यांच्या 7 संगतीने श्री भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहात प्रत्यक्ष व्यासाचे दर्शन, वामन अवतार, बली, राम गोपाल लीला, गोवर्धन लीला व इतर विशेष प्रसंगाचे दर्शन घडवण्यात येत आहे। दिनांक 28 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले असल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल वातावरणात निर्माण झाला आहे। त्यानिमित्त कोसारा येथे सुरू असलेले श्रीमद भागवत कथा सप्ताहात 1 दिवस बंद ठेवून ग्रामपंचायत कोसारा ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था व शाळा व्यवस्थापन समिती व सर्व पक्षीय ग्रामसंस्थांकडून सप्ताहाच्या मंडपात स्वर्गीय अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी कोसारा गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद माहुरेसह मार्डी सर्कल प्रतिनिधी नयन अंकुश खाडे। हा भगवान परमात्म्याला वसुदेवजी महाराजांनी डोक्यावर घेतलेला आहे आणि भगवान परमात्म्याला डोक्यावर घेऊन मात्र गोकुळाकडे चाललेले आहे। मंद मंद पाऊस आहे आणि मंद मंद पावसामध्ये शेष भगवंताने छत्र धारण केलेला आहे। भगवान परमात्म्याला घेऊन म्हणतात की वसुदेवजी महाराज यमुना मातेच्या पावन घटकावर जाता पूर वाढलेला आहे आणि जसा स्पर्श झाला म्हणतात देवाच्या चरणाचा पूर दुभंग झालेली आहे गंगा मैया आणि देवाला जाण्याकरिता रस्ता दिलेला आहे। येऊ द्या देवाला येऊ द्या एकदम येऊ द्या हरवून द्या आणि म्हणतात की नंद बाबाच्या वाड्यामध्ये भगवान परमात्म्याला घेऊन गेलेले आहे आणि गेल्याच्या नंतर म्हणतात सगळे सांसून झोपलेले आहे। कारण मायेचा आकांत झालेला आहे, माया उत्पन्न झालेली आहे, त्यामुळे सगळे सांसून झोपलेले आहे आणि सांसून झोपल्याच्या नंतर म्हणतात वसुदेवजी महाराजांनी भगवान परमात्म्याला यशोदा मातेच्या जवळ ठेवलं आणि त्या ठिकाणी जी माया उत्पन्न झालेली होती ठेवा तिथे ठेवा आणि भगवान परमात्म्याला ठेवा ना अरे तिकडे ठेवा देऊन द्या झोपलेला आहे ना, रडवू नका त्याला आणि जी माया उत्पन्न झालेली आहे ती माया घेतली आणि माया घेऊन म्हणतात वसुदेवजी महाराज निघून गेलेले आहे। पुढे जात असताना बोलतात की जशी मायेला घेतलेला आहे आणि निघा जाऊ द्या मायेला तुम्ही जा परत जा मायेला आणि मायेला घेऊन राहिलेले आहे। उड्या मारायची जास्त सवय आहे, हनुमानजी बनवा लागतं आणि मायेला घेऊन चाललेले आहे।